नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम. व्हॉट इज वेलकम? अरे किती दिवस झाले ना ब्लॉगला गेला तर विसरलं कसं करायचं तर. वडक्कम चेतनच्या वेलकम 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 चेतनच्या वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आजचा ब्लॉग काय असणार शिवानी? मला काहीच आयडिया नाही आहे. याने फक्त मला इतकं म्हटलं की तू तयारी कर आणि इथे येऊन बस. तुम्ही आता तयारी केली आहे आणि इथे येऊन बसली आहे. आता पुढे काय चेतन? बाय द वे आउटफिट बघ ना आपले मॅचिंग. ही शिवानी बोलली की निळा पॅन्ट घालणार आहे, लगेच निळा पॅन्ट काढला. मी म्हटलं हे टॉप घालू का ब्लॅक, तर लगेच ब्लॅक शर्ट घातलं. पण भारी दिसतं ना आपलं कॉम्बिनेशन. तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो थोडासा अतरंगी असणार आहे आणि फर्स्ट टाइम आमच्या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर हा आपण काहीतरी करणार आहोत. अच्छा, याच्यावर ना तुला काही असं वाटत आहे काय करायला पाहिजे? मला मी थोडी एक्साइटेड आहे, थोडी नर्वस पण आहे. फक्त यांनी उचलून पाणी ना टाकलं पाहिजे माझ्या अंगावर. ते पण होऊ शकते बरं, ते पण होऊ शकते. हा, आणि वन मोर थिंग यांनी म्हणा की तयारी कर आणि इथे बस आणि नंतर पाणी टाकून दिला. गुड आयडिया, नाईस आयडिया, नाईस आयडिया, नाईस आयडिया, बकवास आयडिया, नाईस आयडिया. नो नो नो, असं पण होऊ शकते. आणि ह्या ब्लॉगचा जो रूल आहे की तू माझ्यावर ओरडू शकत नाही, तू माझ्यावर चिडू शकत नाही. हा रूल आहे, हा रूल आहे. हे पॉसिबलच नाही. हा रूल आहे, हा तर रूल आहे. तुला आणि तुला असं व्हर्च्युअल साईन करावं लागेल माझ्या हातावर की तू हा रूल मान्य करते म्हणून. हा ब्लॉगचा रूल आहे मित्रांनो की शिवानी माझ्यावर ओरडू शकत नाही प्लस चिडूही शकत नाही अख्ख्या ब्लॉग मध्ये. हे तर खूप कठीण आहे. तू माझ्या साईनचा, व्हर्च्युअल साईनचा जर गैरफायदा उचलला तर? या ब्लॉग साठी ना फक्त, नाही पुढे उचलला तर? पुढे कशाला, या ब्लॉग साठीच. डन, चल ठीक आहे, डन, ठीक आहे. व्हर्च्युअल साईन. हा, वाह, काय साईन केली आहे शिवानी? ते तुझा हात मावला नाही, थोडी माझी बाहेर गेली साईन. बाहेर गेली, ठीक आहे. तर आपण आज करणार आहोत शिवानीचा इंटेलिजन्स टेस्ट. यार यार कसा आहे तू? मित्रांनो, तुम्हाला जर माहिती नसेल तर शिवानी ही टॉपर होती पॉलिटेक्निक कॉलेजची, ते पण राम मेघे. इंजिनिअरिंगची टॉपर होती. इंजिनिअरिंगची टॉपर होती. हा, तुम्हाला बट हे बघ, तुझा सरळ तुझी इंटेलिजन्स टेस्ट होणार आज. मला समजलं पाहिजे की मी जी बायको चॉईस केली त्याचं डिसिजन कसं होतं. आज मला कळणार की तू किती हुशार आहे. पण तुला कळून आता जरी कळलं, तुला काय फायदा त्याचा? काय होणार आहे त्याचं? काही होणार नाही, पण मला माहिती पडेल ना. मग मला असं वाटेल की तुला ट्रेन करायला पाहिजे की नाही. हे बघ, मी गणितामध्ये पहिलेच कच्ची आहे. मी पहिलेच कन्फेस करून घेते की आय एम व्हेरी बॅड ॲट मॅथ and I'm very bad at math and I'm very bad at history and I'm very bad at geography and I'm very bad at बस हे तीनच आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, जीके चालेल तुला? जीके पण बॅड आहे. जीके इज द वर्स्ट थिंग. ठीक आहे, थोडं माहिती आहे. पॉलिटिक्स चालेल? पॉलिटिक्स मग काय विचारू यार, इथं तर काहीच नाही तुला. हे बघ, आय व्हेरी बॅड ॲट मॅथ सोडून काही विचार. जिओग्राफी विचार, हिस्ट्री थोडं माहिती आहे मला. जिओग्राफी, हिस्ट्री आहे. आता तू हे नको विचारत बसू काही पण. ठीक आहे, तर आज मी हिला प्रश्न नाही विचारणार आहे. हिला मी एक ऍक्टिव्हिटी देणार आहे आणि त्याच्यावर हिचा इंटेलिजन्स टेस्ट करू आपण की किती हुशार आहे. आणि तुम्हाला या ब्लॉग मध्ये समजणार की शिवानीचा आयक्यू किती आहे. यार का? येस, मेको क्यों काट रहे हो? काय मेको क्यों तोड रहे हो? यार तोडना पडेगा आज, तोडना पडेगा. नाही, मला असंच आयडिया आला की आपण शिवानीसोबत हे ट्राय करू शकतो. तर मला असं वाटलं की करायला पाहिजे आणि वाय नॉट व्लॉगच करायला पाहिजे. काय वाटतं तुला? रेडी फॉर द फर्स्ट चॅलेंज? फर्स्ट? येस. किती आहे अशी अजून? तुझ्यावर डिपेंड आहे. आता बघ, हा व्लॉग असणार आहे 20 ते मॅक्स टू मॅक्स 25 मिनिटं. जर एकाच चॅलेंजला 25 मिनिटं लावलं तर त्याच्यावर एकच चॅलेंज होणार. किंवा जर एक चॅलेंज लवकर केलं तर दुसरं चॅलेंज करू. व्हॉट इफ मी जिंकली? व्हॉट इफ की मी जिंकून गेली चॅलेंज, मला काय भेटणार? हे तर ठरवायला पाहिजे ना. हे तर सगळ्यात पहिले ठरवायला पाहिजे. आपण असं करू शकतो की सपोज 3 चॅलेंज झाले या व्हिडिओ मध्ये. तुझ्यावर डिपेंड आहे, पूर्णपणे तुझ्यावर डिपेंड आहे किती चॅलेंज होणार. कारण की टाइम ठेवायला पाहिजे ना आपण. मग नाही, टाइम नाही त्याच्यावर टाइम नाही. मध्ये केलं तर ठीक आहे, नाही तर मग तू एकदम तू वेळ लावत असेल तर नाही ना. बट तुला 5-6 मिनिटं द्यावं लागेल ट्राय करायला. चॅलेंज आहे तुझ्या डोक्यात? माझ्याकडे तर भरपूर सारे आहे. तुझ्या डोक्यामध्ये किती चालणार, तुला किती, ते मला ठरवू दे ना. आय एम अ होस्ट, यू आर अ कॅन्डिडेट टुडे. ठीक आहे, जिंकली तर मला काय भेटणार? दॅट इज माय मेन. तर मला असं वाटतं की तू जर एक चॅलेंज जिंकली तर 3000 रुपये तुझे आणि एक चॅलेंज ती जर चॅलेंज तू हारली तर 3000 रुपये माझे. फेअर डील? नो नो नो, का? मी नाही देणार तुला 3000. अबे भाई, तू हारली तर मला देशील ना. तू हारले देशील ना मला. 3000 रुपये जास्त होते मला वाटतं.
जास्त नव्हता, मी तर 10,000 विचार करत होतो. तू मला जर मी जिंकली तर 3,000 रुपये द्यायला पाहिजे आणि जर मी हारली तर मी तुला 500 रुपये द्यायला पाहिजे. कुछ भी लॉजिकच नाहीये बिलकुल. पॅकेजला मॅच झालं पाहिजे ना आपल्या. असं नव्हतं, त्यांना पॅकेज काय सांगायचं माझा. तुझा पॅकेज माझ्यापेक्षा चांगला आहे, पॅकेज मी सांगत आहे, पण तुझा पॅकेज माझ्यापेक्षा चांगला आहे. माझा पॅकेज थोडा कमी आहे. बरं ठीक आहे, 3,000 रुपये देईल मी आणि जर तू हारली तर तुम्हाला 2,000 रुपये देशील. चल ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, डन, रेडी. ओके ठीक आहे. हे 2 ग्लास आहे. ओके, एक ग्लास मी असा ठेवतोय, दिसता ना त्यांना, दिसत आहे, आणि एक ग्लास मी असा ठेवतोय. ओके, बट द ट्विस्ट इज अरे निघतच नाही यार. मोठा झाला शिवाय जास्ती. हा बॉल याच्या अंदर असणार आहे. ठीक आहे. अच्छा, तुला शिवन तुला हा चॅलेंज माहिती आहे का? नाही ना, पक्का माझी कसम घे, तुझी शपथ. ठीक आहे. सो तुला बेसिकली काय करायचं आहे की याच्यामधला जो बॉल आहे तुला या ग्लासमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. ओके, बट द रूल इज की तू याला हलवू शकत नाही अजिबातच. ठीक आहे. किंवा तू बॉलला पण डायरेक्ट टच करू शकत नाही. ठीक आहे. तू फक्त ग्लासला हात लावू शकते, यावाल्या. ठीक आहे. आणि ठीक आहे, मध्ये मध्ये मला असं रूल सांगा वाटलं तुला की नाही हे पॉसिबल नाही असं वगैरे तसं, म्हणजे एकदमच म्हणजे असं हे तू असंच तू करताय तसं वगैरे नाही. हा ठीक आहे. हा बॉल तुला इथे टाकायचा आहे, याला तू टच करू शकत नाही, याला हलवू सुद्धा शकत नाही, फक्त याला टच करू शकते. याला तू एकच हात यूज करू शकते, हात पण एकच यूज करू शकते. ठीक आहे. आणि हा बॉल तुला याच्यात टाकायचा आहे. चलो लेट्स डू इट. मी टायमर लावतोय आता. थांब जरा, मला टायमर लावतोय का? ठीक आहे ठीक आहे, चल. रेडी थांब ना रेडी गाईज, रेडी. माझा आयक्यू टेस्ट करतोय हा, माझा आयक्यू टेस्ट करतोय. तुला माहिती आहे म्हणजे नाही माहिती, पण मला एक माहिती की हा उचलायचा नाहीये, याला हात लावू शकतो पण बॉलला पण हात नाही लावायचा आहे. विदाऊट बॉलला हात लावता इथे ते टाकायचंय. टायमिंग स्टार्ट केलाय मी. ठीक आहे. हा, चलो 5 मिनिटं. नाही तसं नाही, ओय तसं नाही, रूल आहेच तू. नाही तसं नाही. रूल याच्यामध्ये तू दुसरा काही यूज करू शकत नाही. ते मला समजलं की याच्या आतमध्ये टाकशील, याला सोडून तू मोठी हुशार आहे. हुशार तर आहेस ना मी. चिटिंग केली तू बाय द वे. चिटिंग काय? नाही तू हे सोडून युजच करू शकत नाही. अरे तुला सांगतोय ना. नाही अरे पॉसिबल फुटेल. हा रूलच नाही आहे. रूल असा आहे की याच्या सोडून हे एवढं सोडून तू यूज करू शकत नाही. आणि 3,000चं चॅलेंज आहे म्हणून तुझ्याकडे 3 मिनिटं आहे. तुझे 40 सेकंद झाले ऑलरेडी. नाही दुसरा हात नाही. अरे तू बॉलला पण हात नाही लावू शकत शिवानी. काय करते, तुला रूलच नाही कळालं. लेट मी टेल द रूल्स वन्स अगेन. तू या ग्लासला इथून हलवू सुद्धा शकत नाही. असा नाही कसाच नाही ना. असा याला तुला टचच करायचा नाहीये. तू फक्त या ग्लासला टच करू शकते, फक्त या ग्लासला. हा ग्लासला उचल ना, ग्लासला उचल. फक्त बॉलला तू टच नाही करू शकत, बॉलला टच नाही करू शकत. 1.5 मिनिटं झाला मित्रांनो. थांब ना, असं नाही चालत. तुला पहिले सांगायला पाहिजे रूल सगळे. मी तुला सांगितलं. नाही मी हे ग्लास उचलू शकते, हे तर पळत इकडे तिकडे, आणि असा ठेवू शकते. ठीक आहे. असं पण नाही ठेवू शकत, असं पण नाही ठेवू शकत. नाही तुला सांगितलं ना, असं पण नाही ठेवू शकत. आणि तू दुसरा यूजच करू शकत नाही यार. ठीक आहे. अरे तू उडत आहे ना फॅन बंद केला. ठीक आहे. तर मी हा उचलणार आणि हा बॉल याच्यात टाकायचा. हां ठीक आहे. पण त्याला न टच करता, त्या बॉलला न टच करता. आणि ग्लास पण तुला ग्लास नाही, याला तू टचच, याला काहीच चेंज करू शकत नाही. याला पण तुला असंच ठेवायचं आहे. विदाऊट ह्याला टच करता आणि विदाऊट बॉलला टच करता कसं तेच तर चॅलेंज आहे. 2 मिनिटं झालेले आहे. असेच तुला थोडेला 3,000 रुपये देणार आहे भाई. मित्रांनो मला असं वाटतं की 2,000 रुपये मला भेटणार आहे आणि या 2,000 मी तुम्हाला पार्टी देणार. जे कमेंट करतील त्यांना पार्टी देणार. टच नाही करू शकत, टच नाही, बिलकुल नाही. तू बॉडी टच पण नाही करू शकत, काहीच नाही करू शकत. ठीक आहे, मला समजलं. काहीच नाही असं करू शकत शिवानी. तुला सांगितलं ना, हा तू रूलच ऐकत नाही यार. हा ग्लास असाच असणार आहे ना, असाच असणार आहे. तुला असाच बोलला असं सरळ करू शकते ग्लास. नाही मग काय रूल्स चेंज करतोय हा? नाही बघ, तुला मी परत सांगतो. हा ब्लॉक तू टच करू शकत नाही, याला हलवू सुद्धा शकत नाही. ह्या बॉलला तू टच करू शकत नाही. तू एकच हात यूज करू शकते. ठीक आहे. प्लस हा ग्लास तुझा असाच असला पाहिजे या पोझिशन मध्ये, ना असा ना असा ना असा ना असा ना असा ना असा. पण तुझं बोलला होता असं करू शकतो. नाही 3 मिनिटं झालेले आहे, पण हिला रूल न समजल्यामुळे 2 मिनिटं आपण जास्त दिली.
कमॉन थोडी एक्साइटमेंट दाखव, काहीतरी बोल. आता माझे हात बांधले, माझं हे केलंय, आता कसं करणार? तू बाय द वे बॉल बाहेर काढलेला आहे. तेच तर, बॉल बाहेर काढल्याशिवाय कसं टाकणार मी ह्याच्यामध्ये? कमॉन कमॉन काहीतरी विचार कर. टॉपर ती म्हणते इंजिनिअरिंगची. काय करणार त्या बॉलला? डोकं लाव शिवानी, डोकं लाव. आता कर इंजिनिअरिंग. हा असं फिरवणार. हा 3,000 रुपये काढ. पहिले 3,000 रुपये काढ. पल एक्सपायरी झाली होती. 4 मिनिटं झालंय पण. 4 मिनिटं झालंय. मला हे समजलं नाही. तू काय बोलला? हिला समजलं 2 मिनिटं अजून देऊ. 2 मिनिटं अजून दिले होते तू. म्हणजे पहिले 3 आणि मग 5 मिनिट दिले होते. आता 4च मिनिट झालेले आहे. 3,000 रुपये काढ. गुड. हुशार आहे. नाईस हा. मला एक्सपेक्टेड नव्हतं बाय द वे हिच्याकडनं की हे करू शकणार, बट गुड. म्हणजे काय समजतो काय? कसं वाटलं तुला चॅलेंज पहिला? मला खूप बढिया वाटला आणि माझं एकदम मी आहे यार हुशार. मी व्हॉट इज दिस? नाही हुशार तर आहे. मला वाटलं भाई हा चॅलेंज टॉपर आहे मी. ठीक आहे जाऊ दे. आता रेडी फॉर. नाही आहे टॉपर आहे तू, पण एकच चॅलेंज जिंकते मित्रा. अजून तुला पहाड चढायचं आहे. चालेल, फॅन लॉक. ठीक आहे. आता थोडासा आम्ही ब्रेक घेऊया, कारण की मला दुसऱ्या चॅलेंज साठी प्रिपेअर करायचं आहे. तर त्यासाठी ब्रेक. तर या प्रकारे काहीतरी येल्लो पाणी करून आलंय हळदीचं. मला प्यायला नाही लागलं पाहिजे बस. हे तू जर चुकीचे उत्तर दिले तर तुला प्यावं लागणार आहे. आणि हे पाणी आहे नळाचं, वॉशरूमच्या नळाचं पाणी आहे. सिरियस हेल्थ कन्सर्न आहे ह्याच्यामध्ये. सो मी तुला हे नळाचं टट्टीचं पाणी आहे हे. नको ना तिकडे जवळ तू. नाही जवळ नाही. हे ना दोघं सोबत पिऊ आपण. छी बाबा, मला नाही करायचं असं कुठलं चॅलेंज. ठीक आहे. तर आता तुझं आता IQ टेस्ट होणार. हे बघा येल्लो पाणी तुम्हाला दिसत आहे, तर तुम्हाला कळायला दिसणार. मला काय माहिती हळदीचं पाणी आहे. चेतन, हळदीचंच पाणी आहे गाईज. ठीक आहे, हळदीचं पाणी आहे, सेफ आहे हे पाणी, काही प्रॉब्लेम नाही याच्यासोबत. बट हिने जर चुकीचं उत्तर दिलं तर हिला पूर्ण 3 ग्लास प्यायचे आहेत. 3? येस. एक चुकीचं उत्तर दिलं 1 प्यायचं, 1 दिला 1 प्यायचं, 1 दिला 1. कुठले राहणार आहे? काही राहू शकतं. हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ्स आणि पॉलिटिक्स. हे सगळं सोडून विचार मला. काय विचारू मग? तुला टेलर स्विफ्टचं विचारू? टेलर स्विफ्टचं विचार. अच्छा, तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांग. टेलर स्विफ्टच्या बरोबर ट्रॅव्हिस नाहीये, ट्रॅव्हिस आधीच होता तो. आता जो होता. रेडी फॉर द नेक्स्ट चॅलेंज? सो गाईज, अशा प्रकारे आपण नेक्स्ट चॅलेंजवर आलेलो आहे. पहिला चॅलेंज शिवानी जिंकली आहे, तर आता आम्ही 1-0 वर आहोत. सेकंड जो चॅलेंज आहे शिवानी, तो असा आहे की तुम्हाला दिसत असणार मे बी. ठीक आहे. तर हा जो ग्लास आहे हा खाली आहे, हा भरलेला आहे, हा खाली आहे, हा भरलेला आहे, हा खाली आहे, हा भरलेला आहे. ओके, ठीक आहे. मी आता 2 ग्लास उचलतोय आणि माझी अरेंजमेंट झाली आहे आता पूर्ण खाली पूर्ण भरलेलं आहे. ठीक आहे. पहिली माझी अरेंजमेंट काय होती? पहिली अरेंजमेंट होती खाली भरला, खाली भरला, खाली भरला. हा, मग मी काय केलं? मग तू 2 ग्लास एक्सचेंज केले आणि आता तुझी अरेंजमेंट झाली पूर्ण खाली आणि पूर्ण भरला. राईट. आता पुढे काय करायचं? काय करायचं? ठीक आहे. तर आता रूल असा आहे, ऐकून घ्या. आणि तुला आता जास्त टाइम नाही भेटणार. ठीक आहे. या चॅलेंजला तुला भेटणार फक्त 2.5 मिनिटं. म्हणजे 3,000 तर आहेच गाईज. ठीक आहे. आता अजून मला वाटते हे चॅलेंज पण मला 3,000 भेटणार आहे, कारण की आय ट्रस्ट माय IQ लेवल. आता मला थोडं कॉन्फिडन्स वाढलेला आहे. तुला हे चॅलेंज माहिती आहे का? मला नाही माहिती, कुठलंच चॅलेंज नाही माहिती मला. ओके, ठीक आहे, डन. आणि माहिती असलं तुम्ही सांगणार आहे का? नाही, मग सांग ना. मग असं पचकावून जाणार ब्लॉग मध्ये. नाही माहिती मला. पक्का? नाही, मला असे सजेशन्स येत नाही. रूल आहे, सिंपल रूल आहे. ठीक आहे, रूल आहे, एकदम सिंपल रूल. जसं मी 2 ग्लासला टच केलं, तू 2 ग्लासला टच करू शकत नाही. तू एकाच ग्लासला टच करू शकते. काय? हा, एकाच ग्लासला टच करू शकते. काय? एकाच ग्लासला टच करू शकते. ठीक आहे. पण मग मी असं करू शकते का? पूर्ण सांग, मग मी सांगते. पण टाइम करायच्या आधी माझे डाऊट्स क्लिअर कर. ठीक आहे. दे ना.
दे ना. मी पण नव्हती देणार. ठीक आहे. द रूल इज की तू एका ग्लासला टच करू शकते आणि एका ग्लासला टच करून तू एकचदा त्या ग्लासला हलवू शकते. एकचदा हलवू शकते. ठीक आहे. एकाच ग्लासला टच करू शकते. चल गे. आय नो डोंट नो. आणि एकचदा तू टच करू शकते, एकचदा हलवू शकते. ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर मला अरेंजमेंट पाहिजे खाली, सॉरी म्हणजे अल्टरनेट बेसिकली. म्हणजे जसं होतं तसं. खाली भरलं. हा अल्टरनेट. कसं आहे हो अल्टरनेट. ठीक आहे. समजलं तुला रूल समजलं का? चालू करू टायमिंग. हिला भेटणार आहे 2.5 मिनिटं. हा नाही 2.5 जेवढं टफ चॅलेंज एवढं इझिली केलं तू. टाइम स्टार्ट झालाय. तो टफ होता का? तो हा इझी आहे का? ठीक आहे. एका ग्लासला टच करू शकते आणि एकचदा हलवू असं करू शकते. एका ग्लासला याला टच केला मी, एकाच ग्लासला टच केला, दुसऱ्या ग्लासला टच नाही केला. नाही मी तुला समजलंच नाही. मी तुला म्हटलं की तू एकच वेळा ग्लासला हलवू शकते. अच्छा. एकाच ग्लासला टच करू शकते आणि एकाच ग्लासला हलवू शकते. तर तुझा तो सिक्वेन्स झाला पाहिजे. हा एका याच्यामध्ये. हा 1 मूव 30 सेकंड झालेले आहेत. कमन शिवानी मेरी थोड़ी सी लाज रख दे. इतना तूने बढ़िया चैलेंज सॉल्व किया है, ये तो सॉल्व कर ले. रुक जा भाई. हाय मेरी बीबी. अरे हाय. थांब ना. मला वाटतं थोडासा पंखा लावायला पाहिजे आपल्याला. हो लावलाय. सौरभ तिला टायमिंग पण लक्षात आहे. तिला इकडे काय पाहिजे चालेल. 2.5 मिनिटाच्या वरती 1 सेकंड सुद्धा नाही भेटणार तुला. तू एका ग्लासला हलवू शकते आणि एकच मूव करू शकते. आणि पण मी दुसऱ्याला पण मी काय करणार होती जर मी हा असा हलवला म्हणजे नाही तसं करू शकत नाही. तसं करू शकत नाही. तरी नाही होणार आहे ना. तसं करू शकत नाही. एकाच ग्लासला एकाच मूव मध्ये तुला करायचंय. 1.5 मिनिटं झालेलं आहे. मला असं वाटतं की हा चॅलेंज मी जिंकणार आहे गाईस. आणि हा चॅलेंज जिंकल्यानंतर थर्ड चॅलेंज तर मी स्वतः जिंकणारच आहे, कारण की त्याच्यावर मला कॉन्फिडन्स आहे. तर शिवाडीवर प्रेशर आहे आता. तुला कुठली टीम आवडते? CSK ना? मुंबई. तर मुंबई जिंकणार आहे मित्रांनो. जे पण मुंबईचे सपोर्टर असणार मुंबई इंडियन्सचे ते कमेंट करा. ठीक आहे. ऐकून घे माझी गोष्ट आता. 2 मिनिटं झालेले आहे ऑलमोस्ट. उचलला. हा एकच उचलला. ठीक आहे. दुसऱ्या कशाला हात ते लावलाय. हा पण मी पाणी तर ट्रान्सफर करू शकते आणि इथे ठेवू शकते. तुला माहिती आहे यार. तुला माहिती आहे चॅलेंज. नाही तुला माहिती आहे चॅलेंज. म्हणजे मला एखादा चॅलेंज आहे तुला माहिती आहे. हो माहिती आहे. हे तुला माहिती आहे. डन. पक्क माहिती होतं. काय सो इझी चॅलेंज. तुला इझी एकच इझी आहे. जेव्हा तू असा उचलला आणि असं उचलला आणि असं ठेवला तेव्हाच मला कळलं. तेव्हाच नाही कळलं ऍक्च्युली. पहिले माझं असं होतं की हे असं सरकवणार, असं सरकवणार आणि मग हे असं सरकवणार. ठीक आहे. एकालाच ग्लासला हात लाव. पण तू ते नाही बोलला. पण जेव्हा तू असं केलं तर तू असं तर काही बोललं नव्हतं की तू पाणी ट्रान्सफर नाही करू शकत. असं तू काहीच बोलला नाही की तू पाणी ट्रान्सफर करू शकत नाही. ट्रिक ना. ते कसं सांगणार मी. मग आता चेतन हे पाणी पिणार आहे 3 ग्लास, कारण की तो हारलेला आहे. सो चेतन अभ्यास झाला नळाचं पाणी. व्हॉटएव्हर इट इज तुला पियावं लागणार आहे. तू पियावं लागणार आहे. 6,000 रुपये मी आज दिवसातून कमाई केलेली आहे. सॅटर्डे संडे असून माझा बिझनेस एकदम छान चालू आहे आणि आज मी त्याची खूप मस्त पार्टी करणार आहे. मी नाही पिणार आहे. अरे नळाचं पाणी नाही. काय मी जिंकली आहे आणि तू माझ्या IQ वर तू हे केला. आमचा स्विगीचा ऑर्डर आलेला आहे. तू थोड्या वेळ आम्हाला जेवायचा ब्रेक घ्यावा लागेल. आम्ही बाहेरून ऑर्डर केलं. आम्ही घरचे कामं पण करतोय. झाडू पोछा भांडे सगळं आवरलं आणि त्यानंतर फ्रेश तयारी केली. फिरवू नको. पाणी पी. पाणी कसं पिणार? बाहेरचं आहे ना. काही पण कर. काय पाणी बाहेरचं. बस झालं. डन. हा चॅलेंज इथे 6,000 रुपये आणि 6,000 रुपये तू मला इथे दाखवशील ब्लॉग मध्ये ट्रान्सफर केले आहे. नाही ते मी बोललोच नाही. हे बघ फालतू नाही करायला. मी खेळणारच नाही मग तुझ्यासोबत. चिटिंग नको नाही करायची. तू 3,000 रुपये बोलला होता देणार, तर 3,000 रुपये तू देणार आहे मला एका चॅलेंजचे. ठीक आहे. 6 झालेले आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट चॅलेंज आपण 10,000 चालू. असं नाहीये. दिस इज नॉट 10,000 चॅलेंज. 10,000 चेतन यार तुझ्याच मनाने नाही चालणार. चॅलेंज माझे असणार ना. नाही माझा ब्लॉग आहे. एकच नाही. ब्लॉग माझा आहे. अरे यार एक 10,000 ब्लॉग नाही. 6,000 तू जिंकली आहे. 10,000 मी जिंकलो. तुला 4,000 द्यावं लागेल. नाही ना यार चेतन.
हो ना. एकच चॅलेंज एक प्राइस ठेवणार ना, कसं वेगवेगळं प्राइस ठेवशील तू? असं कसं यार, नाही यार, मी ठरवणार ना. नाही नाही ठीक आहे चल नेक्स्ट चॅलेंजला जाऊया आता. तू बघितलंय बेटा, तू बघितलंय. म्हणजे याला विश्वासच नाही की माझं डोकं चाललं. मी बघितलंय. वा मला लय विश्वास, तू एवढी हुशार आहे. चेतन, मला खरंच नाही आहे हुशार यार, तू एवढी हुशार आहे. ऑर्डर आलेला आहे, खूप जास्त भूक लागलेली आहे. पण आपण एक चॅलेंज आहे तो करू आणि मग आपण जेवण करू. ठीक आहे चालेल. लास्ट चॅलेंज. मला वाईट वाटलं बाय द वे, तर तुला याचे आय थिंक एक्स्ट्रा 1000 रुपये मला द्यावं लागणार आहे, कारण की मला वाईट वाटलंय की तू कसलं एवढी वाईट हुशार आहे, इतकी हुशार आहे. हो तर नाहीच आहे ना तू म्हणजे हुशार. काय, म्हणजे विजेटीआयला गेलं तरच तुम्ही हुशार आहे का? येस नो येस. नो, म्हणजे तू बाकीच्या पण लोकांना आज offend आज करत मला आहे. कळालेलं आहे की माझी बायको खरंच चंट आहे. दे ना ताळीचं दे आता, आता दे लवकर. आधीपासूनच चंट. आज तुला कळलं त्याच्यात मी ताळी नाही देणार आहे तुला. तू आधीपासून चंट आहे, ते ताळीचं दे पटकन. नाही, इट जस्ट की मी माझा म्हणजे असा जो आहे याच्यासोबत डोकं लावत नाही, एकदम अशी झल्ली सारखी वागतात म्हणून म्हणजे मी हुशार नाहीये का? आहे तू हुशार. 1000 पेक्षा 7000 रुपये झालेले आहे. पहिले सांगा. तर आता हा तिसरं चॅलेंज आहे आपलं शिवानी. याच्यामुळे तुला काय करायचं आहे की तुला याच्यातलं पाणी प्यायचं आहे, मला याच्यातलं पाणी प्यायचं आहे. ठीक आहे काय? हे काय करतोय? पाणी डिस्ट्रीब्यूट करतो ना. पण ह्याच्यात कमी आणि ह्याच्यात जास्त. ठीक आहे ना, राहू दे. मला कारण की इकडलं पाहिजे ना. ठीक आहे. तर मला याच्यातलं पाणी प्यायचं आहे, तुला याच्यातलं पाणी प्यायचं आहे. ठीक आहे. ओके. जो पहिले संपवेल तो जिंकला. पण माझे तर छोटे छोटे आहे. हा बट द रूल इज नाकातून पाणी प्यायचंय का? नाही. करू शकते तू. म्हणजे द ट्विस्ट इज की तुला तोंडातून नाही नाकातून पाणी प्यायचंय आणि काढायचंय आणि तोंडातून काढायचंय. काही आहे. हा बट द ट्विस्ट द हे काय म्हणते त्याला, द रूल इज की तू ग्लासला टच नाही करू शकत. हा कुठल्याही सिच्युएशन मध्ये ग्लासला टच नाही करू शकत बिलकुल. मी का करेन टेस्ट? मला सगळ्यातलं पाणी प्यायचंय. नाही इनकेस तुला वाटलं की पडलं पाणी बाहेर, अजून टाकायला पाहिजे वगैरे वगैरे असं का पडणार मी? नाही टच नको. ठीक आहे, तुला ग्लासवर टच नाही करायचे आणि पाणी प्यायचंय. जो पहिले पिईल तो जिंकला. ठीक आहे डन. पण तू कसा पिशील? तू जाऊ दे ना यार. तू कसा पिशील? म्हणजे चॅलेंज तू जिंकणार ना असं म्हणतो तू. चॅलेंज तू ऐक जिंकणार. ना, पण तू कसा पिशील पाणी? कारण की मी ठीक आहे, मला एक सुचलंय की मी असं कसं पिणार हे पाणी. तू आणि एका वेळेस एकच उचलायचं तुला. हो एका वेळेस हे बघ, इथून उचलायचं, प्यायचं, सांडलं पण नाही पाहिजे पाणी आणि इथं ठेवायचं. हाताने उचलायचं. हो. हाताने उचलायचंय. हे असं उचलायचं. हात नाही लावायचा. अरे ग्लासला हात नाही लावायचा. तू याला हात लावू शकतो ना, ग्लासला नाही हात लावायचा. ग्लासला तुला टच सुद्धा नाही झाला पाहिजे. ठीक आहे, टच पण नाही. का टच करेल ग्लासला? मला तू रूल ऐक ना यार, तू जाऊ दे. तू रूल ऐक. ऐक माझी गोष्ट. मला ह्याच्यातलं पाणी घ्यायचंय राईट. ह्याच्यातलं पाणी तू पिणार आहे, मग मी ग्लासांना का हात लावणार? एक पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट ही की मी असं करून हे पिऊ शकते. सांडला नाही पाहिजे ना असं. अच्छा नाही अच्छा नाही, तर ठीक आहे ना. सांडलं नाही पाहिजे बिलकुल. बिलकुल नाही सांडलं. एक जरी बून सांडला तर तू हारली. चालेल, नाही सांडणार. ठीक आहे डन. चालेल ठीक आहे डन. 10,000 चॅलेंज. 10,000 नाही, सोपा आहे तुझ्यासाठी. 3,000 सोपा आहे. फक्त तुला एक बूंद नाही सांडायचं. तुझं डोकं काय चालत? तुला एक बूंद. 3,000 आपण याच्यावर परत भांडणार नाहीये. तुला 3,000 तू चिडू शकतच नाही माझ्यावर आज. चिडतच नाही. मी जस्ट मला फेअर पॉइंट मांडत आहे की 3,000 एवढा इझी चॅलेंज आहे. ही 10,000 रुपये जिंकू पण शकते. हिला फक्त 2 गोष्टी लक्षात मला ठेवायच्या ज्यादा लालच नाही रखने का. द जीवन सीक ऑफ दिस ब्लॉग इज की जास्त लालच नाही ठेवायचं. इझी वाटतोय पण एनिथिंग ट्विस्ट असू शकतो, म्हणून 3,000 मध्ये करायचं. फक्त 2च रूल आहे याच्याकडे. एक तर हिला एकही ड्रॉप जर पडला तर तू तशीच हारली. ठीक आहे, माझं पडलं चालतंय कारण की माझ्याकडे पाणी असते राईट. तुझा एकही ड्रॉप घे ना पटकन. घे स्टार्ट. हा 1 थांब ना थोडं भरतो. हे काय एवढं थोडं What is this? मग एवढं इझी होतं ना शिवानी. ठीक आहे ठीक आहे. चालेल. पडलं तर हारली आणि ग्लासला टच लावला तर हात हारला. लावू शकते ना. 2 नाही, एका हातानेच. 1 2 3. किती मिनिट? नाही जे संपलं ते ना भाई. बाबा तुला हा ग्लास पूर्ण आहे, तू का एवढंसं पाणी टाकलायचं? मला याच्यात जास्ती प्यायचंय. का? असंच माझी मर्जी ना. मला 3 संपायचे. कशी संपू? ठीक आहे. किती मिनिटं? अरे जो पहिले संपेल तो ना. हा 1 2 3. अबे
10,000 जिंकलो. 10,000ची लावली होती. दिस इज चीटिंग. दिस इज चीटिंग बाई. काय पाणी लागले वा. दिस इज चीटिंग. दिस इज चीटिंग. हात लावला हारली. दिस इज चीटिंग. नाही परत तर करूया. अशा प्रकारे नाही झालं परत करूया. डन. अशा प्रकारे तिसरा चॅलेंज मी जिंकलोय. तर स्कोर आहे 2-0. बट ही शर्त 10,000ची होती म्हणून आता शिवानी मला 3,000 रुपये देणार आहे. 3,000ची होती पहिले तर ठीक आहे. तर तू नाही एक्स्ट्रा 1,000 रुपये तू रागाचे घेतलं ना तर 7,000 रुपये झाले होते. 7,000 रुपये झाले. हा चॅलेंज 10,000चा होता. नव्हता. आम्ही तेच म्हणलं 3,000चा होता. 10,000 होता ना यार. आता तुम्हाला 4 पहिले 3 द्यायचे होते तुला पण ते रागाचं आठवलं त्याचा तुला मला 4 द्यायचे आहे. आणि आपण हा चॅलेंज परत एकदा करायचा का? नाही करू ना. मी तुझं तोंड कसं बंद केलं तर तू पण नाही पिऊ शकणार. तू पण नाही पिशील मी पण नाही पिऊ शकणार. हारली. झालं. हा ट्रिक होता माहिती हे करू शकलीस तू. करू शकली असती बाई. डोकं चालतंय खूप जास्त. डोकं चालतेच बाबा. चंट आहे भाई चंट आहे. तर अशा प्रकारे हे चॅलेंज आम्ही नाही मी शिवानीसाठी घेऊन आलो आणि तुमच्यासाठी घेऊन आलो. मी जिंकलेली आहे तू आणि थांब ना मला बोलू तर त्यांच्यासोबत. हा तर तुम्हाला कसं वाटलं हे चॅलेंज नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही सजेशन असेल तर मला इंस्टाग्रामवर पर्सनली डीएम करा. नाही याचं इंस्टाग्राम आयडी. अरे माझं पर्सनल ना इंस्टाग्राम करायचं तुला नाही माहिती पडून जाणार. म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याचं डोकं गाईज मला याला माफ करा. म्हणून तुम्ही @चेतन कलोडे यावर इंस्टाग्राम डीएम करा. अशीच मस्त मस्त फनी चॅलेंज सो दॅट आपण शिवानीची परत घेऊ नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आज हिची घेताना आली कारण की खूप जास्ती छत्री निघाली आहे. हुशार गाईज मी हुशारच आहे. मॅडम तुम्हाला हे चॅलेंज कसं वाटलं? सगळ्यात पहिले ब्लॉग चालू असल्यावर तुम्ही माझे 4,000 रुपये मला परत देऊन द्यावे ही विनंती आहे कारण की मला हे बंद झाल्यावर तुमच्यावर विश्वास नाही आहे. तर तुम्ही आता फोन घ्या आणि मला माझे 4,000 रुपये ट्रान्सफर करून द्या. हे नंतर करू आपण. माझे 4,000 रुपये मला पाहिजे. शिवानी आजची कमाई माझी आहे. आजची कमाई. आज मी शॉपिंगला जाणार आहे आणि मस्त उडवणार आहे ते 4,000 रुपये. बर्थडे माझा येतोय. हिचा बर्थडे झालाय ऑलरेडी आणि पैसेला ट्रान्सफर करू. वा माझ्या बर्थडेचं काय प्लॅन केलं? ठेवायचं ना मग पहिलेच मी विचारलं होतं जर मी जिंकली तर काय देशील. तुला 3,000 रुपये. 3,000 रुपये मी जिंकली 2 चॅलेंज आणि 1 हारली. 4,000 रुपये करायचे तुला सेंड. ओके आणि हे मी तुला परत देणार नाहीये. मी पहिलेच सांगत आहे व्हिडिओ बंद झाल्यावर जर तुम्हाला परत मागितले पैसे ते चालणार नाहीये. टॉप सिक्रेट नो टॉप सिक्रेट. ठीक आहे चलो डन. नंबर स्वतःचा नाही करता ना टाईप नाही तर स्क्रीनशॉट साठी डन झालेलं काही नाही कोणाला केलं दाखव. विलासराव गुल्हाने. शिवानी विलासराव गुल्हाने भाई. चलो तर अशा प्रकारे हिला मी केलेलं आहे ट्रान्सफर. तुम्हाला दिसत नसेल तर माहिती नाही. आता आम्ही थोडं जवळ येऊन बोलू. तू पाहिजे कंप्लेंट नाही केलं. आता पैसे ट्रान्सफर केले मी. येस फायनली मला माझे पैसे मिळालेले आहे आणि मी आता त्याची शॉपिंग करणार आहे. त्याच्यातले 3,000 रुपये तू माझ्यावर उडवणार हे पण तू बोलली ऑफ कॅमेरा. कधी ऑफ कॅमेरा बोलली. मी असं काही बोलली ना. ऑन कॅमेरा सगळं रेकॉर्ड करायचं. ऑफ कॅमेरा मध्ये काहीच जायचं नाही गाईज प्लीज. बिग बॉस मुझे हर्ट हो रहा है. बिग बॉस हर्ट होणे तो बिग बॉस. तर असा होता हा आजचा व्लॉग. या व्लॉगला खूप सारा प्रेम द्या आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे चॅलेंज कसे वाटले आणि तुम्हाला शिवानीचं चंटपणा कशी वाटली. आणि ह्याला म्हणा की तुला असं वाटलं शिवानी ताईला डोकं नाहीये. व्हॉट इज दिस. आहे शिवानी ताईला खूप डोकं आहे. एवढं आहे. तुझ्यापेक्षा जास्त आहे. एवढं जरी असलं ना तुझं एवढं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही नक्की सजेस्ट करा माझ्या इंस्टाग्राम आयडीवर @चेतन कलोडे पर्सनल डीएम मध्ये की काय अजून चॅलेंज करायला पाहिजे. आणि हा व्लॉग कसा वाटला ते पण सांगा. याला खूप सारा प्रेम द्या. आणि जय हो सारखं सलमान भाई जैसे म्हणतात की ये ब्लॉग 3 को सेंड करो और फिर 3 को बोलो 3 को सेंड करने के लिए. ओके तसं प्लीज नेटवर्क वाढवा. माझ्या याच्याकडून मी तुम्हाला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप जास्ती शेअर करा. शेअर करत राहा. फॅमिलीला दाखवा, सगळ्यांना दाखवा, मित्रांमैत्रिणी सगळ्यांना दाखवा आणि आम्हाला सबस्क्राईब पण करा. बाय.